हॅलो, नमस्कार, राम राम मंडळी. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आम्ही इथे एका मळ्यात आलो आहोत. तुम्ही आवाज येतच असेल. आणि हे बघा, इथे एक मुक्त संचार कुक्कुट पालन तसंच शेळी पालन आहे. तर हे माझं एक पेशंट होते. तर मला असं कळलं की त्यांचं हे शेतीबरोबर हा पण जोडधंदा आहे. तर मलाही सध्या आम्ही घरी थोडंसं, तुम्हाला माहितीच आहे, 4-5 कोंबड्यांचं आमचं टीम आहे. तर पण सध्या एकच कोंबडा आणि एकच कोंबडी आहे. तर म्हटलं चला त्यांच्याकडून आपण 2-1 कोंबड्या घेऊन जाऊ, म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहोत. मालेगाव तालुक्यातलंच हे एक गाव आहे, ज्वारडी म्हणून. बकरीच्या फार्म मध्ये हे मोठं औदुंबराचं वृक्ष आहे आणि त्याच्या सावलीखाली छान त्या बकऱ्या दुपारी विसावा घेत असतील. आणि इथे त्या औदुंबराच्या खोडातच थोडंसं पोकळी आहे आणि त्यात पण एक कोंबडी मला बसलेली दिसली. आणि हे तसेच लहान पिल्लेही आहेत. मला या खोडाचा हा पोकळ भाग विशेष आवडला. हे आहेत या मळ्याचे मालक. ही विहीर आताच केली का? कधीची केली का? मग हे टेकडी अशीच ठेवली ही दगडांची? हो का? का बरं? खूप पाणी साचतं का? आणि मग चिखल राहिला ना, मग चिखलामध्ये मग त्यांना आवडत नाही. थोडं आवडत नाही, मग टेकडीवर बसतात का? अरे वा. पाऊस आला का इथं, पाऊस गेला का तिकडे पुढच्या मोकळा. हो का? आम्हाला पाहून थोड्या जास्त ओरडतायत वाटतं कोंबड्या. हा, यांच्यात पण बसतात वाटतं. खूड आलेल्या कोंबड्या अंडी द्यायला पण बसतात. इकडे काय त्याच्यात पण बसतात का? हा, प्रॉपर केलेलं आहे त्यांनी. प्रॉपर केलंय आणि मोकळं आहे, मुक्त संचार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या बंदिस्त कोंबड्या कशा थोड्या निरोगी नसतात तेवढ्या आणि नाराज असतात. कशा फ्रेश. हे कसं नैसर्गिक अधिवास आहे. हे बेलाचं आहे का? हा, छान आहेत सगळे. हे बेल, हे उंबर आणि हे नीम, असे सगळे औषधी आणि निरोगी वातावरण ठेवणारे झाडं लावले. हा, सगळे कामाला लागून जातात, मोठ्यांपासून लहानांपर्यंत. काय ग दीदी, काय करते तू? हे का बरं होतलं? पाणी येतं ना म्हणून. हा हा, ओलं होऊन जाईल ते. हे मग काय वाटतं? तिकडे कपाशी आहे, मध्ये आवळ्याची झाडं आणि ते कसलं आहे मध्ये? आंबा आहे. आंबा आहे. आंबा आहे. हे बोकड बरेच मोठे आहेत. हा ना, मग ते ठेवायच लागतं. मी मग बकऱ्या ठेवायला लागलं. 90,000 रुपयाला मागितलं होते दोघं. हो का? तो एक हा, कुठल्या जातीचे ते? सोल्जर राजस्थानहून आणले का? त्याच्यामुळे कसं चांगली ब्रीड तयार होत असेल पुढची पण. सुंदर आहे.
चांगले आहेत, छान आहेत, बकऱ्या पण चांगल्या आहेत. दूध काय काढत नसेल मग बकऱ्यांचं? काय एवढं पसारा सोडून त्यांचा? बच्चेच पेटवतो म्हणजे बच्चांनाच लागतं. तिकडे गाई म्हशी आहे. गाई म्हशी आहेत, यांची गरजच नाही बघ. आणि बोकडं विकत असाल मग तुम्ही? हा. हे 5-10 आता हजारला सहज. ईदचा आता गेला सीझन. नाही मग तो येत गेला पण आता आणखी आहेत ना ते आता विकायचे आहेत. हो का? आता लगेच जण आता किती झाले त्यांना हो ना. 32,000. बकरी दर 6 महिन्याला 5 महिन्यामध्ये 5 महिन्यातच डिलिव्हरी होते. 1 किंवा 2 बच्चे ना. बरं. तिथे एकच बकरी आणली होती आम्ही हो का? राजस्थान. हा. मग तिच्यापासून हा परिवार वाढवला का? हा हा. एकदम एवढी होती पाट आणली होती. हो का? 300 रुपये किलो प्रमाणे. तिकडे किलो. हा. मग ते 24 किलो होती. आणि मी ते काही दिवस सांभाळली आणि नंतर मग ते लागले मस्तीचं नाही उत्पन्न. ती आता पण गाभण दिसते हो. ना. नाही मग ते असं जणतात असं लागतात असं जणतात ते उत्पन्न म्हणजे खूप त्याला बरकतच आहे बा. कोंबडी नाम त्यांना हा, चांगला व्यवसाय बा हा. कोंबडी थेट मालेगावची मुसलमानी तर इथे घ्यायला हा. इथल्या गावातले जवळपास सगळं पेशंट आजारी पेशंट जसं हा. आजार सगळं. मका अजून काय पेरलं? मका आहे, कपाशी आहे, भुईमूग आहे, शाळू आहे, बाजरी आहे, सर्व जमीन भरपूर आहे. हो, आणि घरासाठी लागते पण. लागतच. एवढा परिवार आहे सगळा. आता जनावर भरपूर आहे. जनावरांना चारा. पाणी 3-4 विहिरी आहेत. हा. इथे एक विहीर आहे, इकडे खाली आहे, पुणे आहे. पाणी राहतं का विहिरींना? उन्हाळ्यात नाही. उन्हाळ्यात नाही राहत. फक्त 2 पिकं चांगली निघतात. 2 पिकं निघून जातात. पावसाळी आणि दिवाळी हिवाळी. 2 पिकं चांगली दिवाळी. किती छान. वरती कर थोडं वरती. पिल्लू मम्मा मम्मा पिल्लू. मम्माकडे किती छान. ती मुलगी बघ. आम्ही सगळे. माझी बकरी आहे बघ. दिसतो का आम्ही? हो. ही बकरी पण गाभण. हिला किती होतील ग पिल्ले? हिचे 2 आहे ते. इकडे बघ. जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची छान व्यवस्था केलेली आहे. अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या. पुढच्याच बाजूला त्यांनी गाई म्हशींसाठी छान शेड पण केलेलं होतं. त्याच्यामुळे ऊन वारा पावसातही त्यांचं छान संरक्षण होईल अशी व्यवस्था होती. थोडक्यात काय तर बागायती मळ्याच्या मध्यवर्ती एक पक्के छोटे खाणी म्हणा किंवा टोलेगंग बंगला, समोर दारात एक 4-चाकी वाहन, एखादी ट्रॅक्टर, पशुधन, तसेच मका पेरणीसाठी वगैरे टोकन यंत्र, असे आधुनिक अवजारे, असे जर चित्र प्रत्येक शेतकऱ्याचे बघायला मिळाले तर या भारताची महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही असे माझे मत आहे. तुम्हाला काय वाटते मंडळी याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. घरात लागणारे धान्य, गहू, बाजरी, ज्वारी, शाळू, तसेच भुईमूग, कपाशी हे सगळे ते स्वतःच पिकवतात. त्याचबरोबर गुरांसाठी चारा आणि गुरांपासून मिळणारे शेणखत हे शेतीसाठी वापरले जात होते. आणि दूध, दुभते अंडी तर मुबलकच होती.
पिठाची गिरणी ही त्यांनी घरीच ठेवलेली होती. चला चला. कांदा थोडाच राहिला वाटतं. इकडे काय चूल पेटवली का? स्वयंपाक. हे लसूण आहे इकडे. हे तर इकडे पूर्ण किचनच आहे. अरे थोडं उजेडात यायला पाहिजे होतं. अजून लाईट आहे का इथे? वा मस्त आहे, चूल भारी. ही पण एक चूल आहे. इकडे बाहेर इकडे मध्ये एक पेशंट आहे आपला. पेशंट पर्यंत पोचलोच नाही आम्ही अजून. कोंबड्या बकऱ्यात चालू आहेत आमच्या. डेली स्वयंपाकाचं. हा डेली. आमचं बंगल्यामध्ये नाही आवडत आम्हाला. नाही ना, चांगलंय चांगलंय, मोकळं छान झोपायला. कोणी पाहुणे आले तर मग गॅसवर चहा पाणी. हा शेगड्यात मस्त आहे शेगडी. बघ गई त्यांची इकडे 2,000 रुपये आणले. हा एकदम संपूर्ण. हा त्याला फॅन आहे वाटतं मध्ये. फॅन आहे ना याच्यात. 2 घेतलायत आणि शेगडी मध्ये फॅन असतो आणि त्या हवेने ती चांगली चालते. असं मिळतात. तिकडे लखमापूरलाही पाहिलं होतं आम्ही. आगार. हा चूल आपलं मातीचं. मावशी का? हा ऑपरेशन आत्ता झालं का? बाहेर थंडगार वाऱ्यात फिरून आल्यानंतर आम्ही त्यांच्या या आउट हाऊसमध्ये आलो आणि इथे गरम गरम चहाचा आस्वाद घेताना आमच्या गप्पा सुरू झाल्या की एवढा बंगला असताना तुम्ही इथेच रमतात असं. तर कसं आहे, बंगल्यात जी टाईल असते तिच्यापेक्षा या शेणाने सारवलेल्या फ्लोअरचा स्पर्श नक्कीच सुखद वाटत असतो. तर या शेतकरी कुटुंबासोबत अशी एक छान संध्याकाळ पार पाडून आणि मग त्यांचा निरोप घेऊन आम्ही घराच्या दिशेने परत निघालो. रस्त्यात बानाई माता मंदिर लागते, त्यामुळे मग तिथे उतरून बानाई मातेचेही दर्शन घेतले. बानाई ही कुणी सामान्य मुलगी नसून ती इंद्राचीच कन्या असते, पण प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचे नशीब घडवून दाखवण्याची तिची जी जिद्द असते त्या अनुषंगाने ती पृथ्वीवर एका घनदाट जंगलात नवजात बालिकेच्या रूपात आजामेळा या धनगर व्यक्तीला सापडते आणि नंतर तोच तिचा पालक बनतो. तर ही बानाई म्हणजे खंडेरायाची जे महादेवाचाच एक अवतार आहे त्याची निस्सीम भक्त होती. तर या नशीब आजमावण्यासाठी आलेल्या बानाईला खंडेरायासारखा वर कसा काय मिळाला? तर ती ना स्वर्गात पार्वतीची मैत्रीण होती, जया नाव होतं तिचं तिथं स्वर्गात. तर ती पार्वतीला सगळी मदत करायची. मग ते तिचे ते उपकार म्हणून पार्वतीने तिला तशी मदत केली, तसं घडून आणलं की मला जसा शंकरासारखा वर मिळाला तसा तुलाही थोडीच तोड माझ्यासारखाच वर मिळेल बुवा असं. आणि तिला मग ते मिळालंच. अच्छा. आणि मग अशा प्रकारे खंडेरायांचे धनगर वस्तीत चंदनपुरी या नगरीत 12 वर्ष वास्तव्य झाले आणि आमची चंदनपुरी नगरी पावन झाली. तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता आजामेळाची ही मूर्ती आहे. ही खास या ट्रस्टींनी राजस्थानातील जोधपूर इथून बनवून घेतलेली आहे आणि मला ही मूर्ती खूप जिवंत वाटते. अगदी ते तो धनगरी पेहराव, ती घोंगडी, तो फेटा, त्या मिशा आणि हातातली ती काठी, हे सगळं कसं अगदी अप्रतिम बनलंय मस्त. बाप्पा बाप्पा
घे हे पाय नको. ठेव माताजी बघ, मानाई माता. नमस्कार बाप्पाला नमस्कार कर. नमस्कार नमस्कार. अरे वा कसे करतात नमस्कार? वा वा वा. छान छान छान. हो हो हो. चला तर मंडळी, पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग सोबत, नवीन विषय घेऊन. धन्यवाद. जय मल्हार.